नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, 7 मे ते 11 मे दरम्यान राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. सर्वात महत्त्वाचं बघितलं 7 मे ते या ठिकाणी 11 मे दरम्यान जास्त पाऊस जे आहे कोकण किनारपट्टीकडील जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामधील जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्याचबरोबर या ठिकाणी विदर्भामधील जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडाटासह तुम्हाला पाऊस जे आहे, जास्त पाऊस जे आहे या 2 विभागामध्ये पाहायला मिळेल. जास्त करून कोकण विभाग आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामधील काही जिल्हे. त्याचबरोबर बघितलं तर या ठिकाणी संपूर्ण विदर्भामध्ये तुम्हाला जोरदार वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडाटासह तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे. आता त्यानंतर महाराष्ट्राचा जो मराठवाडा भाग आहे या भागामध्ये सुद्धा तुम्हाला पाऊस पाहायला मिळेल. मात्र हा जो पाऊस आहे भाग बदलत असेल आणि विजेच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह सुद्धा तुम्हाला या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पाहायला मिळणार आहे. खास करून आता जे आपण जिल्ह्यांची नावे बघून घेऊया जेणेकरून तुम्हाला समजेल की कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस असेल. यामध्ये बघितलं तर पालघर असेल, या ठिकाणी मुंबई शहर, मुंबई उपनगर, त्या ठिकाणी ठाणे असेल, या जिल्ह्यामध्ये पाऊस तुम्हाला जोरदार पाहायला मिळणार आहे. रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार विजेच्या गडगडाटासह तुम्हाला पाऊस पाहायला मिळेल. सांगली असेल, सातारा असेल, त्याचबरोबर कोल्हापूर असेल, पुणे असेल, या भागामध्ये तुम्हाला जोरदार पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे. विजेच्या गडगडाटासह पाऊस असेल. त्यानंतर विदर्भामधील बघितलं की विदर्भामधील अकोला असेल, अमरावती असेल, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, या भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडाटासह तुम्हाला जास्त पाऊस पाहायला मिळणार आहे. आता मराठवाड्यामध्ये सुद्धा तुम्हाला पाऊस पाहायला मिळेल. मराठवाड्यामध्ये खास करून परभणी, हिंगोली, नांदेड या भागामध्ये जास्त पाऊस असेल. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जळगाव असेल, लातूर असेल, धाराशिव असेल, या भागामध्ये सुद्धा तुम्हाला भाग बदला विजेच्या गडगडाटासह तुम्हाला 7 मे ते या ठिकाणी 11 मे दरम्यान तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे आजचा आपला हवामान अंदाज होता. अंदाज कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. इथेच थांबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.